आज दिनांक 1/2/2024 रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे राज्यातील 28,000 ग्रामपंचायतमधील काम करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी ठाणे लोकसभा विधानसभा लोकसभेचे खासदार सन्माननीय श्रीकांतजी शिंदेसाहेब, कल्याणचे नगरसेवक श्री नवीनजी गवळीसाहेब यांच्या माध्यमातून राज्यातील ग्रामरोजगार सेवकांच्या आजपर्यंतच्या ज्या काही प्रलंबित मागण्या होत्या त्या मागण्या सन्माननीय संदीपजी मानेसाहेब, माननीय श्रीकांतजी शिंदेसाहेब, माननीय नवीनजी गवळीसाहेब यांच्या प्रयत्नातून माननीय मुख्यमंत्री साहेबांची आज सह्याद्री अतिथीगृहावर रोजगार सेवकांच्या मागण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती। त्या बैठकीला आम्ही राज्यातील सर्व ग्रामरोजगार सेवकांचं नेतृत्व करणारे प्रमुख उपस्थित होतो। त्या बैठकीमध्ये फिक्स मानधन रोजगार सेवकांना देण्यात यावं या विषयावरती सकारात्मक चर्चा होऊन ग्रामरोजगार सेवक पद हे ग्रामरोजगार सहाय्यक करण्यात यावं, अपघात विमा लागू करण्यात यावा आणि जे ग्रामरोजगार सेवक कोरोना काळापासून आज तारखेमध्ये मयत आहेत त्यांच्या कुटुंबातील लोकांना, मुलगा असेल, मुलगी असेल किंवा पत्नी असेल, त्या लोकांना ग्रामरोजगार सेवक पदावर रुजू करण्यात यावं। अशा प्रकारच्या अनेक ग्रामरोजगार सेवकांच्या न्याय हक्कासाठीच्या सर्व विषयाबाबत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत रोजगार हमी विभागातील सर्व कर्मचारी, अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये सकारात्मक चर्चा करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातील माझ्या सर्व ग्रामरोजगार सेवक बांधवांना हात जोडून विनंती आहे की कृपया आपण आपल्या न्याय हक्काची लढाई लढतोय त्यासाठी आपण सर्वांनी सकारात्मक राहावं। प्रशासनामध्ये जास्तीत जास्त काम कसं उपलब्ध करून लोकांना न्याय देता येईल याकडे सर्वांनी गांभीर्याने लक्ष घालावं। आंदोलन, उपोषण, मोर्चा यापासून प्रवृत्त करावं आणि निश्चितच राज्यातील ग्रामरोजगार सेवक बांधवांचा मानधनाचा, फिक्स मानधनाचा विषय मार्गी लागलेला आहे। लवकरच तो निर्णय आपल्या सर्वांना कळणार आहे एवढं मी आपल्याला सांगतो। धन्यवाद।